राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टी आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार. त्याबरोबरच राज्यभरातल्या धरणांमधील पाणीसाठ्याचीही माहिती घेतली जाणार. कर्जमुक्तीवरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ला बागचे आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवरती आज सुनावणी. माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सदनिका वितरण प्रकरणी कोकाटेंना मुंबई हायकोर्टानं सुनावली होती शिक्षा. उच्च न्यायालयाच्या निर्णयात सुप्रीम कोर्टानं दिली होती स्थगिती. निकाल लागेपर्यंत मंत्रिपद किंवा अन्य लाभाचं पद घेण्यास मनाई. राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांनी नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली. भरत गोगावले पालकमंत्री पदावरती दावा करत असले तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही स्पष्ट केलं. स्वाभाविक आहे, आम्हाला रायगडही पाहिजे, आम्हाला जळगावही पाहिजे, आम्हाला नाशिकही पाहिजे. आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. सुरुवातीला टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात होणार. आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे. पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होणार आहे. आज आम्हाला करायचं होतं पण महायुतीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे. त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू. धाराशिवच्या तेरखेड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक. 4 ते 5 गाड्या फोडल्या. वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांच्या गाडीवरतीही दगडफेक. पोलिसांकडून दोन्ही गटातील 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटल्याचा प्रकार. तर बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे काही जणांनी शासकीय नोकरी देखील मिळवल्याची बाब उघड. अध्यक्ष कार्यालयातील 2 लिपिक श्रीयुत वसीम खान आणि सागर राजपूत यांची नावे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी निष्पन्न झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाहेरील 5 व्यक्ती आहेत ज्या मला कळलेलं आहे. त्या अहिल्यानगरच्या, नाशिकच्या आणि पुणे येथून अंदाजे 5 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास त्यांनी चालू ठेवलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाची दुरावस्था. महापौरांसह 78 नगरसेवक आणि 1000 अधिकारी कर्मचाऱ्यांचं मुख्यालयाचं कामकाज. तर गेल्या 2 वर्षांपासून महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. आज उन सबकी जान धोखे में है. मुझे बेहद दुख हो रहा है कि इतना बड़ा जो शहर का 78 नगर सेवक है, ऑफिसर्स बैठे हैं, कमिश्नर, आईएएस कमिश्नर बैठी है, इसको सीरियस और गंभीर क्यों नहीं लिया जाता है. मैं आज ही सिटी इंजीनियर को कह के और उनके असिस्टेंट को कह के यही मांग की कि भाई नहीं, इसको सीरियसली ले लीजिए और आप शिफ्टिंग जल्द से जल्द कीजिए. एक बार खाली हो गई, कम से कम जान तो बच जाएगी. सोलापुरातील 450 कोटीचा आदिनाथ साखर कारखाना 120 कोटी रुपयात विकणार असल्याचा आरोप. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्यावरती पाऊल ठेवू देणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा इशारा. 450 कोटी बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे. अभिजित दिपके यांना Z+ सुरक्षा द्या. त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरेंसारखी हत्या होऊ शकते. कास्ट्राईब महासंघाची मागणी. अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका. कास्ट्राईब महासंघाचा दावा आहे.
मिठी नदीच्या विकासाची जबाबदारीही आता अदानी समूहाकडे. धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून मिठी नदी विकास प्रकल्प राबवणार. 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित करणार. नदी किनारी कॅफे, व्ह्यूइंग डेक, सांस्कृतिक स्थळ आणि वृक्षारोपण केलं जाणार. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3.85 कोटींची तरतूद. खड्डे कमी झाल्याचा दावा. तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी 4.25 कोटींच्या वर खर्चाची तरतूद. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानानं बुजवणार. 4 दिवसांमध्ये शहरातील 2568 खड्डे बुजवल्याचा नाशिक महापालिकेचा दावा. कोल्ड मिक्स, जेएसबी, मुरुम, मिलिंग मटेरियलचा वापर करून खड्डे बुजवल्याचा मनपाचा दावा आहे. इंदूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोल ते धुळे टोल दरम्यान रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या निंबी गावाच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊन देखील दखल नाही. रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठे खड्डे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. त्याचबरोबर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान मोठी 14 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. तिलारी धरण 84.66% भरलं. तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हलक्या सरी. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणांपैकी 24 धरणं 100% भरली आहेत. जिल्ह्यामध्ये 95.72% पाणीसाठा जमा. उर्वरित 4 धरणांमध्ये देखील 60%हून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला. धरणातील पाणीसाठा 97% गेलाय. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या अमळनेरमधील बाजार समितीतील हजारो क्विंटल धान्य वाहून गेलंय. व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान. तर गोण्यांमध्ये शिल्लक राहिलेलं धान्य देखील पाण्यामध्ये भिजत असल्याचा प्रकार. अमळनेर बाजार समितीमधून दरवर्षी 300 ते 400 कोटींची उलाढाल होते. ती 40 वर्षामध्ये असं पाणी इतकं मोठ्याने कधी झालं नाही. माझ्याने पण सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फार मोठं नुकसान झालं. त्याचं सामान वाहून गेला, कोणाचा तांदूळ वाहून गेले, कोणाचं काही वाहून गेलं. तर ते हे बघताच बरोबर माझी टीम तिकडे गेली. त्यांना रेस्क्यू ज्यांना करता आलं त्यांना केलं. आधी रेस्क्यू केलं, त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं जे नाट्यगृह आहे तिकडे त्यांना राहायची सोय केली, तिकडे खायची सोय केली, तिकडे पाणी वगैरे त्यांना दिलं थोडंफार. कोल्हापुरातील पडळी पुलावरून वाहू लागलं पाणी. पूल पाण्याखाली गेल्यामुळे शेतीच्या कामासाठी गेलेले शेतकरी अडकलेले होते. बोटीच्या मदतीनं स्थानिकांनी शेतकऱ्यांची सुटका केली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं पूल पाण्याखाली गेला. वाशिम जिल्ह्यातील धरणं अद्यापही तहानलेली. 162 प्रकल्पांमध्ये केवळ 22.47% पाणीसाठा. दमदार पावसाची प्रतीक्षा. तर 30 जुलैला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसाचा जायकवाडीवरती परिणाम. धरणाचा पाणीसाठा 89.44%वर. धरणात 27,507 क्युसेक वेगानं पाण्याची आवक. डाव्या कालव्यामधून 700 क्युसेक तर उजव्या कालव्यामधून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवारामध्ये ढगफुटी. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक निवासी भागांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जम्मू आणि काश्मीरमधील अबलूस वनक्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. त्यामुळे वटळ, आरा ओढ्याला पूर आलाय. परिसरातील नागबल आणि आसपासची गावं पाण्याखाली गेलेत. सुदैवानं कुठलीही मोठी दुर्घटना झाली नाही. काश्मीरच्या पहलगाममधील अमरनाथ बेस कॅम्पजवळ नाल्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अमरनाथ यात्रेकरूंना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. प्रशासनाचं पाण्याच्या पातळीवरती बारीक लक्ष आहे. बीडच्या विलास गुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. एसआयटी मार्फत केला जात होता विलास गुलेंच्या हत्येचा तपास. केज तालुक्यातील टाकळीमध्ये 21 जून रोजी विलास गुलेंची हत्या झाली.
अकोल्याच्या बाळापुरातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणामधील फरार आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक. घर मालकाच्या मुलीवरती अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं होतं. आरोपी पवन वडगावेला नांदेडमधून अटक. तर त्याच्यात आम्ही कलमवाढ केली होती आणि आपला आरोपी फरार होता. तर आता त्यानंतर माननीय SP साहेब आमचे चांडक सर आणि आम्ही खूप त्याच्यात मेहनत घेऊन ठाणेदाराला जोडगे साहेबांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये आता यश मिळालेलं आहे आणि आपला जो आरोपी आहे पवन वडगावे आता अटक झालेला आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील समतानगर भागामध्ये युवकाला भर रस्त्यात मारहाण. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती. मारहाण दरम्यान दुकानाची तोडफोड झाली तर दुकानाचं मोठं नुकसान झालंय. धुळ्यात 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपायाला रंगेहात पकडलं. उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध कारवाई. तक्रारदाराच्या नातेवाईकांशी संबंधित प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी लाच मागितली होती. नागपूरमध्ये खासगी रुग्णालयात 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये गोंधळ. पोलिसांकडून चौकशीचं आश्वासन. पुण्यामध्ये खुनाच्या संशयितांची कारच्या बोनेटला बांधून भिंड काढली. राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल. जंगलराज म्हणत पोलीस स्टेशनला नोटीस बजावली आहे. मुख्य सचिव आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांना स्पष्टीकरण मागितलं. 22 जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नागपुरात फेसबुकवरून ओळख करून महिलेला लग्नाचा आमिष देऊन शारीरिक संबंध. महिलेनं लग्नाचा तकादा लावल्यानंतर मारहाण. आरोपी अमित कुमार हुमने विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे इथे महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये दानपेटी फोडून चोरी. मंदिराच्या डाव्या बाजूने प्रवेश करत 2 चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम लंपास केली. चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. देहव्यवसाय सुरू असलेल्या एका लॉजवर पोलिसांचा छापा. देहव्यापार करणाऱ्या एका महिलेसह 5 पुरुषांना अटक. भंडाऱ्याच्या तुमसर इथल्या लॉजवर ती पोलिसांची कारवाई. कांदिवलीत पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून कार कोसळली आहे. चारकोप परिसरातील होरायझन इमारतीमधली घटना आहे. कारचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी आहे. पुण्यात चिखल आणि वाहनांच्या ऑइलमुळे 10-15 वाहनांचा अपघात. जुना RTO चौक ते नायडू हॉस्पिटल रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल आणि वाहनांचं ऑइल. दुचाकी स्वारांना सर्वाधिक फटका. ऑइल आणि चिखल हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पुण्यातील गरवारे पुलाखाली नदीपात्राच्या बाजूला पार्क केलेली बाईक वाहून जात होती. तरुणानं बाईक वाचवण्यासाठी धडपड केली मात्र तो बाईकसह वाहून जात होता. अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातल्या बिबी टोलामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. हल्ल्यानंतर झाडावरती बिबट्या चढला. वनविभागाकडून घटनेचा आढावा.